चला, आज नागपूर जिल्ह्यावर जरा बारकाईने बोलूया. म्हणजे संत्र्यांचा जिल्हा म्हणून तर तो फेमस आहेच, हो हो नक्कीच. पण त्या पलीकडेही बरंच काही आहे असं वाटतं. आपल्याला याची माहिती एका विकिपीडिया लेखातून मिळाली आहे. आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे की या जिल्ह्याचं खरं महत्त्व समजून घेणं. हा फक्त नकाशावरचा एक जिल्हा नाहीये, नाही. तर भारताच्या अगदी मध्यभागी आहे. तो 0 मैलाचा दगड, 0 माइलस्टोन म्हणतात त्याला, तो इथेच नागपूर शहरात आहे. म्हणजे भारताचं भौगोलिक केंद्र. अगदी. आणि हो, विसरून चालणार नाही, ही महाराष्ट्राची उपराजधानी सुद्धा आहे. अगदी बरोबर. आणि याच केंद्रस्थानामुळे काय होतं की देशाचे महत्वाचे लोहमार्ग आणि महामार्ग इथून जातात. अच्छा. त्यामुळे हे वाहतुकीचे एक मोठं हब म्हणजे केंद्र बनलं आहे. आपण आज याचं भौगोलिक स्थान कसं आहे, प्रशासकीय रचना, इथल्या नद्या, पाऊसमान कसं आहे, शेती आणि सिंचनाची काय परिस्थिती आहे, आणि पर्यटनासाठी काय काय खास आहे, या सगळ्यावर जरा सविस्तर बोलूया. हो, सुरुवात करूया त्या 0 मैलाच्या दगडानेच. म्हणजे भारताचं केंद्रबिंदू असणं ही कल्पनाच किती इंटरेस्टिंग आहे. याचा नक्की अर्थ काय होतो व्यवहारात? याचा थेट परिणाम म्हणजे वाहतूक आणि दळणवळण. ओके. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे रस्ते, रेल्वे मार्ग इथे एकत्र येतात किंवा इथून जातात. त्यामुळे मग मालाची ने-आण असो किंवा लोकांचा प्रवास, यासाठी हे शहर आणि जिल्हा एकदम महत्वाचा ठरतो. आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात येतो. हो, बरोबर. या सगळ्यामुळेच याचं भौगोलिक महत्त्व खूप वाढतं. आणि उपराजधानी म्हटल्यावर साहजिकच प्रशासकीय पसाराही मोठा असणार. लेखात दिलंय की जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. जसं नागपूर शहर आहे, मग ग्रामीण आहे, काटोल, रामटेक, उमरेड वगैरे वगैरे. एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार कसा चालतो नक्की? बरोबर आहे. उपराजधानी असल्यामुळे प्रशासकीय रचना बरीच गुंतागुंतीची आणि मोठी आहे खरं तर. जिल्हा मुख्यालय तर नागपूर शहरात आहेच. सध्या डॉक्टर विपिन इटनकर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत आहेत. राज्य सरकारची अनेक महत्वाची ऑफिसेस इथे आहेत. मग स्थानिक स्वराज्य संस्था बघितल्या तर जिल्हा परिषद आहे, तिच्या खाली पंचायत समित्या आहेत आणि बऱ्याच नगर परिषदा आणि नगरपंचायती पण आहेत. म्हणजे भरपूर लेयर्स आहेत प्रशासनात. हो, खूप मोठी आणि मल्टी लेयर्ड म्हणजे अनेक स्तरांची रचना आहे. शहरांपासून ते गावांपर्यंत प्रशासनाची एक मोठी साखळी दिसतीये. लेखात काही नवीन नगर परिषदांचा पण उल्लेख आहे, जसे की बेसापिपळा, बहादुरा. म्हणजे ग्रामपंचायती एकत्र येऊन नगर परिषद बनतायत. हो, याचा अर्थ काय होतो की प्रशासकीय पातळीवर सतत बदल आणि विस्तार सुरू असतो. अच्छा. आणि हे जिल्ह्याच्या वाढत्या शहरीकरणाचं आणि लोकसंख्येचं पण एक लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, बरोबर. राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. एक नागपूर, ज्याचे खासदार नितीन गडकरी आहेत, आणि दुसरा रामटेक, जिथे सध्या श्यामलाल बर्वे खासदार आहेत. विधानसभेचेही अनेक मतदारसंघ येतात जिल्ह्यात. ही सगळी रचना जिल्ह्याचं प्रशासकीय महत्त्व अजून वाढवते. प्रशासनानंतर आता थोडं निसर्गाकडे वळूया. जिल्ह्याच्या सीमांवर मोठ्या नद्या आहेत. पश्चिमेला वर्धा आणि पूर्वेला वैनगंगा. हो. पण जिल्ह्याच्या आतून वाहणारी मुख्य नदी कोणती? ती आहे कन्हान नदी. अच्छा, कन्हान. हो, ही जिल्ह्याच्या साधारणपणे मध्यातून वाहते. म्हणजे उत्तरेकडून येते, मग पूर्वेकडे वळते आणि पुढे जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला जाऊन मिळते. मौदासारखा महत्वाचा तालुका याच नदीच्या परिसरात वसलेला आहे. नद्यांमुळे साहजिकच जिल्ह्याला पाणी मिळतं आणि जमिनीची सुपीकता पण टिकून राहते. आणि पाण्यासोबतच महत्वाचा असतो तो पाऊस. इथे सरासरी किती पाऊस असतो साधारणपणे? इथे सरासरी पर्जन्यमान आहे सुमारे 1025 मिलीमीटर. 1025 मिलीमीटर? हो, म्हणजे विदर्भातले इतर भागांसारखंच इथली शेती बऱ्याच प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. पण अर्थात फक्त पावसावर अवलंबून चालत नाही. नाही. त्यासाठी सिंचनाची जोड लागतेच. हो, अगदी. आणि शेती म्हटलं की नागपूरचं नाव पहिलं येतं ते संत्र्यांसाठी. बरोबर. पण फक्त संत्रीच आहेत की अजून काही पिकतं इथे मोठ्या प्रमाणात? संत्री ही ओळख तर आहेच, ती कोणी नाकारू शकत नाही. पण त्या पलीकडेही इथली शेती बरीच वैविध्यपूर्ण आहे असं दिसतं. म्हणजे ऊस आहे, गहू, ज्वारी आहे, तूर, मूग, सोयाबीन आणि अर्थातच कापूस. ही सगळी महत्वाची पिकं आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापूस हे विदर्भाच्या अर्थव्यवस्थेत खूप महत्वाचे आहेत. हो, आहेतच. आणि नागपूर जिल्हा त्याला अपवाद नाही. हे जे वैविध्य आहे ना, ते जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला एक प्रकारची बळकटी देतं. आणि या सगळ्या शेतीला पाणी कसं मिळतं? म्हणजे सिंचनाची काय सोय आहे? लेखात काही आकडेवारी दिली आहे, ती तर खूप मोठी वाटतीये.
शेकडोनी तलाव वगैरे. हो, सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यात खरंच मोठं जाळं उभं केलेलं दिसतंय. लेखात बघा ना, शेकडोंच्या संख्येने लघुसिंचन तलाव आहेत, पाझर तलाव आहेत, गाव तलाव आहेत. अरे वा. आणि विशेष म्हणजे इथे पारंपरिक पद्धतीचे मालगुजारी तलाव पण आहेत. मालगुजारी तलाव हां. ते काय असतं? हे म्हणजे जुन्या जमीनदारी व्यवस्थेच्या काळात बांधलेले तलाव. ते आजही महत्वाचे आहेत आणि सिंचनासाठी वापरले जातात. अच्छा. त्याचबरोबर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि साठवण बंधारे यांची संख्याही शेकडोंमध्ये आहे. हे सगळं काय दाखवतं की पाण्याची गरज भागवण्यासाठी किती वेगवेगळे प्रयत्न झालेले आहेत. पण मग याच लेखात एका बातमीचा पण संदर्भ दिलाय की सुमारे 250 तलावांची दुरुस्ती रखडली आहे. म्हणजे एवढी मोठी सिस्टीम असली तरी आव्हानं आहेतच की. नक्कीच, अगदी बरोबर. एवढं मोठं सिंचन जाळं उभं करणं ही एक गोष्ट झाली आणि ते व्यवस्थित चालू ठेवणं, त्याची देखभाल करणं ही दुसरी आणि जास्त अवघड गोष्ट आहे. हां. पाणी व्यवस्थापन आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची देखभाल हा इथल्या शेतीसाठी नक्कीच कळीचा मुद्दा आहे, विशेषतः आता जसं हवामान बदलतंय बरोबर आहे. त्या काळात तर जास्तच महत्वाचं आहे. बरोबर. आता जरा फिरण्याच्या गोष्टी करूया. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने नागपुरात काय खास आहे? सुरुवात अर्थातच त्या 0 माइलस्टोन पासून. हो, जो शहराच्या मध्यभागी आहे. हो, तो तर आहेच. तो एक लँडमार्क आहे. पण त्याशिवाय दीक्षाभूमी हे एक जगप्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचं स्थळ आहे. हो, नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे जगभरातनं बौद्ध अनुयायी इथे येतात. त्यांच्यासाठी हे एक पवित्र स्थळ आहे. याचबरोबर कामठीला ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. ते पण खूप शांत आणि सुंदर ठिकाण आहे. म्हणजे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली ठिकाणं झाली. निसर्गरम्य काय आहे पाहायला? निसर्गरम्य म्हटलं तर पेंच व्याघ्र प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान आहे. अच्छा, पेंच. हो, वाघ आणि इतर वन्यजीव बघण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पर्यटकांची खूप गर्दी असते तिथे. मग रामटेकचा परिसर पण खूप सुंदर आहे. रामटेक. हो. तिथे गड मंदिर आहे, ज्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिथेच महाकवी कालिदासांचं स्मारक पण आहे. मनसर इथे रामधाम आहे आणि परमात्मा एक सेवक आश्रम म्हणून एक ठिकाण आहे. हे सुद्धा भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. आणि शहरामध्ये फिरायला अंबाझरी तलाव आहे. छान वाटतं तिथे. आणि किल्ले. सीताबर्डीचा किल्ला तर शहराच्या मध्यभागीच आहे ना? तो तर दिसतोच. हो, सीताबर्डी किल्ला तर शहराच्या इतिहासाचा एकदम महत्वाचा साक्षीदार आहे. मिलिटरीच्या ताब्यात आहे तो आता बराचसा भाग. त्याशिवाय भीवगड नावाचा एक किल्ला पण आहे. अच्छा. मुलांसाठी आणि विज्ञानप्रेमींसाठी रमण सायन्स सेंटर आहे. आणि धार्मिक स्थळांमध्ये अदासा येथील गणेश मंदिर आणि आंभोरा येथील तीर्थक्षेत्र ही पण महत्वाची ठिकाणं आहेत. म्हणजे पर्यटनात पण कसं आहे, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि आधुनिक असं चांगलं मिक्स दिसतं. हो, व्हरायटी आहे बरीच. लेखात आणखी एक महत्वाची लिस्ट दिली आहे, पावसाळ्यात नेव्ही पूरग्रस्त होणाऱ्या गावांची. म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यांमधली नावं आहेत त्यात. हो, आणि ही माहिती खरं तर आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरते. बरोबर. उदाहरणार्थ नागपूर ग्रामीणमधली काही गावं आहेत किंवा नदीकाठची जी गावं आहेत, पारशिवनी, मौदा, उमरेड तालुक्यातली, ही दरवर्षी पुराच्या धोक्यात असतात. हां. लेखात तरुण भारत वृत्तपत्रातल्या एका बातमीचा संदर्भ पण आहे, ज्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तयारीबद्दल सांगितलंय. म्हणजे कोणत्या भागात धोका जास्त आहे हे माहीत असल्यामुळे प्रशासनाला वेळीच पावलं उचलायला मदत होते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून काय सार काढता येईल? नागपूर जिल्हा फक्त भारताच्या मध्यभागी आहे म्हणूनच नाही, तर महाराष्ट्रासाठी प्रशासकीयदृष्ट्या महत्वाचा आहे, उपराजधानी आहे. विदर्भासाठी आर्थिकदृष्ट्या संत्री, कापूस, सोयाबीन वगैरे. आणि देशासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. अगदी. इथे शेतीसाठी पाण्याची सोय करण्याचा मोठा प्रयत्न झालेला दिसतोय, जरी त्यात काही आव्हानं असलीत तरी. आणि पर्यटनासाठीही भरपूर स्कोप आहे. अगदी बरोबर म्हटलं. भौगोलिक केंद्रस्थान, प्रशासकीय महत्त्व, शेती आणि आता वाढत असलेले उद्योग या सगळ्याचं एक वेगळं मिश्रण इथे तयार होतंय. नागपूर शहराचा विकास आणि ग्रामीण भागातली जी शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे, यात कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, आणि जाता जाता लिखात काही मोठ्या उद्योगांची नावं पण आहेत. बैद्यनाथ आयुर्वेद आहे, हल्दीराम स्नॅक्स. हो, हल्दीराम तर खूप मोठं नाव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आहे, पर्सिस्टंट सिस्टम्स आहे, विको लॅबोरेटरीज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिहान प्रकल्प. बरोबर. मिहान म्हणजे मल्टी मॉडेल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर हा एक प्रचंड मोठा प्रकल्प आहे. हो.
याचा उद्देश आहे नागपूरला आंतरराष्ट्रीय पातळीवरचं लॉजिस्टिक आणि हवाई वाहतुकीचं केंद्र बनवणं. यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला खूप मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामुळे जिल्ह्याचं सध्याचं चित्र तर एकदम स्पष्ट होतंय, पण एक विचार येतो मनात. कोणता? महत्वाचं स्थळ आहे आहेच. आणि दुसऱ्या बाजूला मिहानसारखे एकदम अद्ययावत मॉडर्न औद्योगिक आणि लॉजिस्टिक प्रकल्प येत आहेत. हाच खरा चिंतनाचा विषय आहे, नाही का? हो. जिल्ह्याची ही पारंपरिक ओळख म्हणजे त्याचा इतिहास, संस्कृती, शेती आणि हा जो आधुनिक विकास होतोय यांच्यातला समतोल भविष्यात कसा साधला जाईल, हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतील की त्यांच्यात कुठेतरी संघर्ष निर्माण होईल? याचं उत्तर अर्थात येणारा काळच देईल, पण त्यावर लक्ष ठेवणं नक्कीच महत्वाचं ठरेल.